नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत एक झटपट, चविष्ट आणि पचायला हलकी अशी उपवासासाठीची रेसिपी शिंगाड्याचा ढोकळा. या ढोकळ्याची चव देखील उत्तम आणि तो बनवायला खूपच सोपा आहे. तर चला मग बघूया यासाठी काय काय साहित्य लागते ते. 2 वाट्या शिंगाड्याचे पीठ, 2.5 वाटी ताक, 1 छोटा चमचा जिरे, चवीनुसार मीठ, 1 इंच आले, 2 मोठे चमचे ओले खोबरे, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा, 1 वाटी शेंगदाण्याचा कूट. मी सर्व माप या वाटीने घेतले आहे. या वाटीनेच मी 2 कप शिंगाड्याचे पीठ, 2.5 कप ताक घेतले आहे आणि 1 कप शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. चला आता आपण ढोकळा बनवण्यासाठी सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण 2 कप ताक आणि 2 कप शिंगाड्याचे पीठ घेऊया. ते एका भांड्यामध्ये मिक्स करूया. हे मिश्रण आपण 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवायचे आहे आणि ताक हे आंबट असायला हवे. मी 2.5 वाटी ताक घेतले होते. त्यातले 2 वाटी ताक आता वापरणार आहे आणि अर्धा वाटी ताक नंतर वापरणार आहे. हे मिश्रण चांगले एकजीव करूया. हे मिश्रण आता घट्ट झाले आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडे ताक घालूया आणि ह्याची कन्सिस्टन्सी भजीच्या पिठासारखी करूया. इतपत हे पीठ पातळ हवे, तरच आपला ढोकळा चांगला होईल. आता हे मिश्रण 2 ते 3 तासासाठी झाकून ठेवूया. असे केल्यामुळे पीठ आंबायला मदत होते. आता आपण 2 मिरच्या आणि 1 इंच आले टाकून त्याची पेस्ट करूया. आता ही पेस्ट तयार झाली आहे. आपण शिंगाड्याच्या बॅटरमध्ये घालूया. आता यामध्ये 1 छोटा चमचा जिरे, चवीनुसार मीठ आणि 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घालून चांगले एकजीव करूया. आता हे मिश्रण एकजीव झाले आहे, पण ते आता थोडे घट्ट आहे, त्यामुळे ह्यामध्ये थोडे थोडे ताक घालूया. हे मिश्रण इतपत पातळ असायला हवे. हे आता बरोबर कन्सिस्टन्सी मध्ये आहे. आपण झाकण ठेवून ते एका साईडला ठेवूया. आता आपण हा ढोकळा कुकरमध्ये वाफवणार आहोत, त्यासाठी त्याची तयारी करूया. आपण कुकरमध्ये थोडे पाणी घालूया आणि त्यावर जाळी ठेवूया. कुकरची शिटी आणि रबर काढून ठेवायचा आहे आणि झाकण लावून हा कुकर 5 मिनिटांसाठी गॅसवरती गरम करायला ठेवायचा आहे. आता आपण ढोकळा ज्या भांड्यात वाफवणार आहोत त्या भांड्याला सर्व बाजूनी तेल लावून घेऊया, जेणेकरून ढोकळा चिकटणार नाही. आता आपण शिंगाड्याच्या बॅटरमध्ये 1 छोटा चमचा सोडा टाकून चांगले ढवळून घेऊया आणि लगेचच हे मिश्रण ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये ओतून कुकरमध्ये शिजायला ठेवूया. हे मिश्रण भांड्यामध्ये अर्धेच भरायचे आहेत, ज्यामुळे ढोकळा फुलायला जागा मिळते. हे मिश्रण 20 ते 25 मिनिटांसाठी मोठ्या आचेवरती शिजत ठेवायचे आहे. 20 मिनिटांनंतर कुकरचे झाकण ओपन करून त्यामध्ये टूथपिक किंवा सुरी घालून चेक करायचे आहे की मिश्रण या सुरीला किंवा टूथपिकला लागते आहे की नाही. लागले नाही म्हणजे समजून जायचे की ढोकळा तयार झाला आहे. जर ढोकळा तयार झाला नसेल तर 5 ते 10 मिनिटांसाठी कुकरमध्ये शिजत ठेवायचा आणि कुकरमधले पाणी जर आटले असेल तर त्यात पाणी घालून ढोकळा चांगला शिजवून घ्यायचा. आता हा ढोकळा थंड झाला आहे. ह्याच्या कडाही भांड्यापासून सुटल्या आहेत. आता आपण ह्याला कट करूया. हे बघा, हा ढोकळा किती जाळीदार बनला आहे. हा ढोकळा तुम्ही चटणी किंवा दही सोबतही खाऊ शकता. या ढोकळ्यावर तुम्ही फोडणी सुद्धा देऊ शकता. फोडणीसाठी कढईत तेल गरम करून त्यात जिरे, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, पाणी आणि साखर घालून ही फोडणी गरम झाल्यावरती या ढोकळ्यावरती ओतून सर्व करू शकता. आता हा ढोकळा आपण सर्व करूया. उपवासामध्ये नित्याचं काहीतरी वेगळं आणि पौष्टिक खायचं असेल तर हा शिंगाड्याचा ढोकळा एकदम योग्य पर्याय आहे. चवदार, झटपट आणि पचायला हलका. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी आणि उपयुक्त रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.